तुम्ही कधी या मंदिरात गेलाय कोकणातल्या? तिथे गेल्यानंतर जी शांतता मिळते ना, आत्मा अगदी शांत होऊन जातो. कोकणातलं हे एक मंदिर आहे, दत्त मंदिर. जवळच आहे कोकणामधून, दापोलीतून. इथून जाताना समोर दिसणारी नारळाची बाग, झाडं, वेली, पानं, फुलं हे आपल्याशी प्रत्येक जण संवाद साधत असतं बरं का. लाडघर बीचवर हे एक सुंदर असं मंदिर आहे, जिथे अगदी नितळ शांतता असते. तुम्ही काहीही विचार करत बसलात ना, तरी तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं सापडणार आहेत. मला बघून तरी असंच वाटत होते की हे खूप प्राचीन मंदिर असावं, आणि त्याच्याच शेजारी अगदीच कडेला समुद्राचा खळाळता वारा आणि आवाज, दोन्ही अगदी कानाला शांतता देत होते. मग काय, ठरवलं तिथं जाऊन बसायचं आणि निवांत विचार करत बसायचं की 2026 मध्ये नक्की करायचंय काय. नक्की हे मंदिर आहे कुठे? तर दापोलीमध्ये लाडघर येते. शांतता हवी असेल, स्वतःला शोधायचं असेल, तर एकदा तरी या मंदिराच्या जवळ असलेल्या बीचवर जाऊन शांत बसा आणि या निळाशार समुद्राकडे बघत बघत विचार करा की आपल्याला नक्की करायचंय काय आयुष्यात. त्यानंतरच तुम्हाला समजेल की बीच म्हणजे काय, समुद्र किनारा म्हणजे काय, वारा म्हणजे काय, शांतता म्हणजे काय, आयुष्य म्हणजे काय, आपण काय करतोय, आपण काय वागतोय, या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्याला तिथे गेल्यानंतर भेटणार आहे. ह्या मंदिरात मी जेव्हा गेले ना, तिथल्या वाइब्स, तिथले विचार खूप छान होते. निदान असं वाटत होतं तिथं 1 ते 2 तास आपण शांततेत बसूच शकतो. तुम्ही जर दापोलीत कुठेतरी ट्रिपवर जाणार असाल, तुम्हाला जर फिरायचंच असेल, तर 10 ते 15 मिनिटं काढून या ठिकाणी नक्की या. लांब लांब पसरलेला समुद्र किनारा, माणसांची गर्दी नाही, विचारांची गर्दी नाही, एकदम शांतता. फक्त स्वतःला स्वतःचा वेळ द्या आणि पुढे जगत राहा. बस एवढंच या समुद्र किनाऱ्याकडून मी शिकले. लांब बघितलं ना की दिसतं लाडघरचा बीच आणि त्यावरची गर्दी, पण या मंदिरात मात्र शांतताच आहे, आत्म्याला तृप्त करणारी, तुम्हाला आम्हाला शांत करणारी शांतता. तुम्ही जर खूप लांबवर जाण्याचा विचार करत असाल, तर इथे एकदा नक्की भेट द्या आणि बघा, जीवन खूप शांत आहे, अगदी या समुद्र किनाऱ्यासारखं.